प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तिघांवर शहर पोलिसांची कारवाई। प्रतिबंधित नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आज शहर पोलिसांनी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारून तिघांवर कारवाई करत 7,000 किमतीचा घातक नायलॉन मांजा जप्त केला आहे। मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंगबाजीला सुरुवात झाली आहे। मात्र पतंग उडवताना घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असून यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घडत आहेत। नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो, तसेच काही ठिकाणी नागरिकही जखमी झाले आहेत। नायलॉन मांजा अडकल्याने जिल्ह्यात अनेक जण जखमी झाले आहेत। खामगाव शहरातही असे काही प्रकार घडले आहेत। यामुळे जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान शहर पोलिसांनी आज सकाळी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांवर कारवाई करत त्यांच्या जवळून 7,000 किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला आहे। पोलिसांनी नायलॉन मांजा विकणारे आशा सुनील पवार, नरेंद्र सुरेश चव्हाण, जितेंद्र उत्तमचंद गोयल या तिघांवर शहर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। नायलॉन सिंथेटिक जो मांजा आहे तो अवैधरित्या बाजारात विक्रीला आहे आणि काही लोक लपून छपून तो विक्री करत असतात, त्यामुळे बऱ्याच दुर्घटनाही घडलेल्या आहेत। काल गोपाळनगरला पण गोपाळनगर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पण ही घटना घडली आणि नायलॉन मांजा विक्री करू नयेबाबत माननीय जिल्हाधिकारी सर यांचे आदेश पण आहेत की कोणीही विक्री करू नये, त्याला बंदी घातलेली आहे। तसेच त्यांना देखील चोरून लपून काही टिळक मैदानमधील दुकानदार हे विक्री करत असल्याची माहिती मिळाली। आज रोजी पूर्ण स्टाफसह आम्ही तिथं त्या ठिकाणी रेड मारली। रेड मारल्यानंतर 3 दुकानदार नायलॉन मांजा सिंथेटिक मांजा विक्री करत असताना मिळाला। आम्ही त्यांच्यावर पर्यावरण प्रदूषण कायद्याचे कलम 5 आणि 15 तसेच भारतीय न्याय संहितेनुसार 125 आणि 223 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे व 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यानंतर अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू ठेवणार आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर, अपर पोलीस अधीक्षक थोरात सर आणि SDPO विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे आणि अशीच कारवाई सुरू राहील। इथे आम्ही आता वैयक्तिक स्थानिक पोलीस स्टेशन रेड मारत आहे। वैयक्तिक स्तरावर माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब, माननीय SDPO साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे देखील स्वतंत्र पथक यावर रेड करण्यासाठी तयार झालेले आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नायलॉन मांजा न घेता साधा तागा घेऊन पतंग उडवलं तर काय हरकत आहे। नायलॉन मांजामुळे लोकांचं जीवितव्य धोक्यात येत आहे, तर नागरिकांनाही विनंती आहे आणि दुकानदारांनाही आव्हान आहे, जर तुम्ही असं केलं तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोणालाही सोडण्यात येणार नाही।